व्हाट्सअप गाइस, आपका स्वागत है मेरे एक नए से वीडियो में। तो आज अपन फिर से खेलने वाले GTA सैन एंड्रियास। तो गए वाले वीडियो में आपने देखा था कि पानी में थे अपन लोग, पर मैं वो शूट करना भूल गया था कि जैसे पानी से बाहर निकला था मैं वो कुछ शूट कर दिया था याद है। तो मैं भूल ही गया रिकॉर्ड करना, और मैं एम्बुलेंस से इधर आया था तो बिल्कुल याद। तो जान दो, अगले वीडियो में बताऊंगा कैसे मैंने शूट आउट किया था। तो अभी के लिए अपन एयरपोर्ट जाने वाले। लोग क्यों गाड़ी के सामने भाग रहे, आवाज कर देता हूँ। चलो हटो। हटे यार, ये लोग गैंगस्टर लोग जीने नहीं देते। अरे ये भागने का अभी तक नहीं गया। ये लोग साले जीने नहीं देते, मिलने नहीं देते। गाड़ी का टायर पंक्चर है तो भी राइडिंग मेरी शुरू से। पुलिस बोले सुरुवातीला इकडे सुजित म्हणत असतो की तनिषा तू सांग, तर तनिषा म्हणत असते की हो खरंच त्यांची गाडी घरी कोसळली आणि त्या दोघीही स्वर्गवासी झाल्या आहेत. तर यावरून सरपोतदारानेही आनंद होतो आणि म्हणत असतात आजचा दिवस आपण सेलिब्रेट करूया आणि तुम्हा दोघांना कशी पब्लिक खात्री यावर सुजित म्हणत असतो न्यूजपेपरमध्ये सुद्धा बातमी आहे स्वानंदी आणि गौरव या जगात त्या गेल्या तर तो आणि सुजितची कॉलेज म्हणत होतो ए हे काय बोलतोस तू, हिंमत कशी झाली. तर यावर सुजित म्हणत असतो खरंच सगळीकडे सुजित म्हणत असतो की न्यूजला आणि पोलिसांना सरपोतदार म्हणत असतात की हो आता न्यूजमध्ये बातमी आलेली आहे आणि आता आमच्या डोंगर कोसळला आहे असे ते होतात. सगळीकडे म्हणे रडत सोडून जाऊ शकत नाही असे मग एकदम रडू लागतं. तर इकडे स्वानंदी आणि राजाच्या बायकोच्या इकडे घरी आलेले असताना ते म्हणत असते काळजी करू नका आणि यांच्या प्लॅनिंगचा कोणताही उपाय कभी को 1081 मिलता है। ये वीडियो में 1081 मिला। बाइक चाहिए, बाइक चाहिए ऐसे नहीं, अब स्पीड में जाऊंगा ना। चल भाई दबाओ पोलीस पकडण्याने त्याची काळजी घे आणि मी दादाचा प्लॅनिंग करायचा काम करतो म्हणतो की नाही म्हणजे मला आता लहानपणापासून तू आमच्या घरात मी आहे ना तुला तेव्हापासून सांभाळेल, आता मी पुढे मी तुला सांभाळेल. तर यावर तनिषा मनात म्हणते म्हणजे काय म्हणजे म्हणे काकांचा मुलगा आहे म्हणजे हा सुजीतचा मोठा भाऊ आहे आणि त्यांची बायको म्हणजे यांची 2 लग्न झाली आहेत. तर सरपोतदार त्याला जवळ नेतात माझा गुलाम करून जाते त्या दिवशी अपघातात गेला आणि माझा मोठा त्रास निघून गेला. तो माझा आज्ञाधारक सेवक होता आणि राहते. तर यावर म्हणे कधी संपला आहे आजचा आहे तो तुम्हाला आव्हान देणार तुमच्या ट्रिक वापरून तुम्हाला मात देणार आहे. इतकी वर्ष तुम्ही माझी माझं हे माझे आणि आई घरी सुखरूप पोहोचल्या. तुम्ही त्यांच्या जाण्याचा खोटा आनंद साजरा करताय पण मी टाकलेल्या जाळ्यात तुम्ही अलगद अडकला आहात. आता बघा हा मणिपुढे काय काय करतो तरी आपल्या हातात नाही. तर इकडे काही बाळाला घेऊन खाली येते आणि मग ते कधी रडतोय थांबत नाही. बाळाला घेऊन जातो
तर यावर शुभेच्छा आहे अरे, काहीतरी बोलणार तर और सर्वजण जा- म्हणतात की असू दे, मालूम त्याला है दुःख wrong झालंय, side त्याला है, घेऊ दे अर्जुनला. तो तर भी म्हणे गुस्सा बाळाला आहे. हातात घेतो आणि मग म्हणू लागतो की तू का रडतोय ते मैं मला कळते. तुझी आई संचिता तुला सोडून गेली, तसेच माझी मैं आई एक जन मला को सोडून ठोका गेली, तो माझी मेरे को बायको ये सोडून भी गेली. नहीं आपल्या करेगी. आयुष्यात दुःख आलंय क्या तर बोलते मग हैं कसं अपना वाटतं हे मी टिकट भी समजू नहीं शकते. घुसी. तर यावर मग म्हणे म्हणत असतो आता मला जगायची इच्छाच उरलेली नाही. तर सर्वजण म्हणतात असं काय म्हणतो, तुझ्या आयुष्यात ठोक काय लो फक्त त्या दोघी होत्या का आणि मला सलमान काही भाई जागा जैसे. नाही का. आणि एक कार्यकर्त्याचं कुटुंब म्हणजे त्याचा पक्ष असतो आणि हे जे कार्यकर्ते आहे ते तुझे भाऊ बहीणच आहेत. तर आता तू कसा अब फुटून गेला तर कोण बघणार. अब तर कौन ठोकेगा, यावर अब सीधा तर रास्ते से म्हणे म्हणत जाओ. असतो की आता हॉस्पिटलमध्ये जाऊन त्या दोघींचे असं म्हणत असताना सुरेश म्हणत असतो की डॅड म्हणजे ते खूप मोठं गोष्ट होती, त्यामुळे त्या दोघींची बॉडी सापडेल की नाही सांगतात. तर यावर सरपंच म्हणत होता मी पोलिसांना बघून काय ते बघतो. तर यावर म्हणे म्हणत असतो की नाही साहेब मी आता म्हणतो म्हणत असताना सरपंचाला विचारलं तो म्हणत असतो की त्या दोघींच्या नावाने ऍटलीस्ट दिवे तरी घरात लावतो असे म्हणतो निघून जातो. तर तुमच्याही हाती म्हणतात ते त्या दोघींनी दिवे लावले, आता हा दिवा लावा लागला. तर म्हणे बाहेर पडलेला असताना तेवढ्या पत्रकार तिथे गोळा होतात आणि हाँ, मग ये एकदम साइड विचारू रहने का था, लागतात की और फिर ये साइड से ऐसे निकलने का त्याबद्दल काय म्हणाल. रहता. मुलीला राग येऊन म्हणे एकदम त्याच्यावर ओरडू लागतो. तेवढ्यात सुजित तेथे येतो अब आणि आपण सुजित त्याला ऊपर के थांबवून साइड मग आ गए. पत्रकारांना म्हणू लागतो की हे काय विचारलं उनको तुम्ही आणि टिकट तुम्हाला इथे कोण अवेलेबल है बोलवलं. क्या तर देखते हैं पहले. पत्रकार म्हणतात आम्हाला भावना दुखवायच्या होत्या पण ज्यावेळेस ते घडलं तेव्हा मनुष्य तिथे होते. तर टिकट सरपंच टिकट म्हणतात की ओ हे बघा आमच्या घरात खूप दुःखाचा डोंगर कोसळला आहे आणि तेव्हा आम्ही त्या दोघींना सांगत होतो की आपल्या घरात ये गाड्या आहेत टिकट तर गाड्या नाही एखादी पण भाई नाही दे दे त्यांना यार लांबच्या इसका प्रवासाला टिकट. जायचं होतं आणि त्या गेल्या त्या कायमच्या. मग पत्रकार आणखी प्रश्न विचारायला लागल्यावर सरपंच त्यांना तिथून घालून देतात पण हे तिथून निघून जातो. तर इकडे तो रूमवर उल्टा ही आलेला जाना पड़ेगा. वॉचमॅन खिडकीतून ऑप्शन त्याला नहीं देखी. सरपंचांनी सांगितल्याप्रमाणे बघू लागतो. तर मग त्याने लक्षात आलेले असताना उसको म्हणे देखो उसके मुद्दाम हाथ इथे का दिवे क्या लावतो है. आणि मग रडू लागतो. तर वॉचमॅन अब सगळं पाहतो आणि तिथून निघून जातो अब आणि इधर से पण इथे दिवे रुको. हा वॉचमॅन गेल्यावर तर म्हणत चले असतो गए. बुजवायला नको आतापर्यंत सगळं सुरक्षित पार पाडलं आहे पण हे अब दिवे कौन सी असेच साइड सोबत से पाहिजे असं म्हणतो अजून हमको लागतो रास्ता आणि मिलेगा देवे इधर या अंदर असेच जाने सोबत को म्हणून प्रार्थना करू. देखने का तर मिलेगा. तिथेच म्हणजे वॉर्डन ये मॅडमला म्हणत सबसे बड़ा असते चैलेंज रहेगा म्हणजे आता सरपंचांना अपने लिए. आपल्या जीवनाची गोष्ट पटली असेल ना देखो ये म्हणून त्यांचं पूरा का काही पूरा फोन वगैरे नाही आणि ते राजाराम बाबा सुद्धा आणि एयरपोर्ट आम्ही एरिया मला है. खूप काळजी वाटते. तर इकडे राजारामची बायको वो बाहेर देखो. वाट पाहत असते आणि तिला खूप अस्वस्थ वाटत असते. तर मग वॉर्डन मॅडम ओके राजारामच्या सर, बायको म्हणतात की अर्चना अगं काय आई झालं आहे अंडरस्टूड. आणि तू एवढी चिंतेत दिसते. तर तो वो बोल यावर रहे ती कि म्हणत असते की हो त्यांचीच बस वाट जिसके बघते पास यांना फटाफटून फोन लावते पण काही फोन लागला नाही. पायलट का वॉलेट पास है ठीक आहे मी वो जा बोलते की सकते. जमलं रुको, त्याला असं फोन अब घेतात तर अपन तो को जास्त कार की राजाराम तिथे ज़रूरत है, जाणार येतो त्याला भी नंतर लागलेले बड़े असते. छत वाली. आणि मग राजारामला तो विचारू दे लागतात दे की भाई. नक्की काय झालंय राजाराम. तर राजाराम अरे म्हणत असतो की मॅडम तुम्हाला पायलट है समजलं ये, आणि आम्ही पुढे निघून गेलो. तर पायलट है, रस्त्यात दरीमध्ये बस म्हणजे पायलट दरीच्या है. इथे गाडी आल्यानंतर आम्ही दोघांनी पटापट काठावर उड्या मारल्या आणि गाडी वो घरी मैंने क्या पोहोचवली. किया, तर मेरे यावर पीछे वॉर्डन लगे मॅडम वो म्हणतात लोग भी. म्हणजे म्हणे आपला पुढचा वो प्लॅन सांगितलंच नाही दलास आपल्या गए दोघींना थे. इथे उतरवलं आणि मग गाडी घेऊन अबे गेल्यानंतर देखो पुढे ये ऍक्सिडेंटचा और प्लॅन दलास गए काही थे. महिने आपल्याला सांगितलंच नाही. तर ते यावर वॉर्डन मॅडम तो म्हणतात की बस पण ओके तुझी उडी चुकली असते तर ठीक है. अब तर इधर यावर गाड़ी तुला है. काही झालं असतं ओके. तर राजाराम म्हणतो की पुलिस, नाही ना झालं तसं म्हणजे मी आता मुझे तुमच्या हेलमेट समोर कुछ आहे ना भी आणि नहीं. बलिदानाचा प्लॅन सक्सेस झाला. आहा, तर इथेच आपल्या आजच्या मालिकेच्या कुछ भागाचा नहीं, बस शेवट मेरे होतो. को तर मित्रांनो आता कुछ मनीषा या नहीं, घूमना प्लॅनमध्ये है था. अजून पुढे काय काय खाइश आ गई. असणार आहे आणि अबे सरपंचांना ते अजून काय तो हल्ले हल्ले जाएंगे, एरोप्लेन में डालेंगे मेरी जान और भागेंगे. तो उसी को पहला ये मार्क निकाल लेते. धीरे धीरे इधर से शॉर्टकट से जाते. आगे दिख रहा है एक एरोप्लेन. रुक रुक, गाड़ी दे. गाड़ी गाड़ी हाँ, बस पुलिस को मत पता ना भाई. तो ये कौन सा है, नल्ला गाड़ी, नल्ला एरोप्लेन है ना ये तो साला दल्ला. हल्ले हल्ले चला रहे, कोई देखना नहीं इसलिए. ये एडवांटेज मिला मेरे को
मैं इस गाड़ी से आ रहे थे, सबको लगा स्टाफ का मेंबर है, मिल गया एक बड़ा सा एरोप्लेन। हमने कैसे पता नहीं, तो चलो देखते हैं इसमें। वैसे तो मेरे को उड़ाना नहीं आता, पर ये क्या हो रहा है? Oh my God! Oh my God! आपकी पर्सनल मैसेजेस कोई और देख या सुन नहीं सकता। एरोप्लेन उड़ा रहा है, व्हाट्सएप में एरोप्लेन उड़ा रहा है। क्यूट डॉग फोटोज वो प्राइवेट। और मेरे को उतार दिया एरोप्लेन को। अरे काय वागणार आहे? टेक ऑफ तो अच्छे से कर लिया मैंने, बस भाई उड़ गया। तुझा फोन बी लागत नव्हता, कुणाला सांगून बी गेला नाही। बिना पासपोर्ट के मैं दूसरे देश में खेलूंगा जाके। बस ये अच्छा है। त्यात मारल्यानंतर काय झालं ना, तर तुझा कार्यक्रम कसा फिक्स करतो तो बघ। कुछ मी, दिख नहीं रहा है। मैं सोच रहा था नीचे से नहीं, बाहेर कोरोना ऊपर खायला ऊपर से चलाऊंगा, मी तुला बोलते क्योंकि मैंने बाकी की वीडियो देखी थी ना पहले, नाही म्हणजे तुझी दीदी तो मला त्यांच्या बाजूला बांधून ठेवलं। मिसाइल से हमला करती है। हौदाजी, लोखंडाची काय गरज ये आहे? अच्छा है। दीदीच्या एका हाताला सलाय नसली म्हणून काय झालं? दुसरा हात रिकामा आहे की, घट्ट पकडून कुछ ठेव। नहीं रहता, मैं नीचे चल लो। आई, सिर्फ आम्ही जरा लई सुरू बोलायला लागले। कोई सिटी है तुम्ही दोघी जर शांत बसा बरं का? सत्यजित, आता तुम्ही आलेत ना, तुम्हीच समजावा तुमच्या बायकोला। अहो, तुमच्या काळजीने तिने काहीच खाल्लं नाही. नीचे आ रहे हैं, प्रभावाची कामं नाहीत काय? आहेत की आगे कुछ तो है। अहो आता बायको हॉस्पिटलमध्ये असताना काम करत बसू काय? क्लियर कुछ भी नहीं दिख रहा। तसं की आत्ताच कोणीतरी मला ताकीद दिली की अजिबात बाहेर जायचं नाही, गेलास तरी सांगून जायचं। कुछ तो हो रहा त्यामुळे मी है, आता कुठंच जाणार नाही। देख लिया लगता है। ऐकायला लागले वाटतं नवरोबा सगळं. उन्नू, ये क्या है? कुछ भी नहीं दिख रहा। चलो बाजी मॅडम ही फाईल आहे। और दो चांद दिख रहे मेरे को। दिस इज अ जोक। और आसमान के नीचे से उड़ूंगा, टक्की नवऱ्यासाठी. उससे मेरे को हेल्प मिलेगी। सत्य भाऊजींनी तर केलंय की ऍक्सिडेंट दोघांचं दिवस. जान में जान ते आया, बी उपाशी पोटी. अंदर से बाहर आया। बोलताय बघा तुम्ही. सकाळपासून संध्याकाळपर्यंत अभिषेक केला होता सत्य अभी तक किसके यूट्यूब पे ये सब हुआ नहीं रहेगा जो मेरे यूट्यूब चैनल पे वीडियो में हो रहा है। दूर दूर तक समुंदर है ना। मैप से कितना दूर हूँ बता तुम? काय झालं त्या पाहिजे मैप से दिख रहा भी नहीं, इतना दूर हूँ। काय झालं? सत्या अरे झोपच येईना बघ. ये पानी दिख रहा है आपको? हे बघा बस पानी के नाम में मैं तुम्ही नीचे नहीं ना डोकं गिरना शांत चाहिए। ठेवा आणि अजिबात विचार करू नका म्हणजे झोप येईल. पानी पानी मी एक काम करतो, मी तुमच्यासाठी एक बस ऍड्रेस करतो। पानी पानी दिखाने के लिए वो एरोप्लेन का इंजन। ओहो ओहो ओहो, ये उड़ जाए यार। हाँ, अब इसके आगे मैप का एंड लग रहा है। ये एक लाइन दिख रही है मेरे को, वाघमारे ये ऐसे ही चलते जाएगा वो लाइन। आता येत नाही झोप तर काय करू? हाँ, आई थिंक सो ऐसे ही चलते जा रहा है। एसी ऍडजस्ट केला या नहीं, मी तुम्हाला थोपटतो। यहाँ आता काय करू मी तुम्हाला झोपेल अंगाई गो के तुमच्यासाठी। हा क्या हो रहा है आजकल? काय? नाही नाही मला नाही जमणार। तेवढं सत्या आता अंगाईत का त्याजवळ झोप नाही ना. अहो वाघमारे ओ काय बी नका सांगू, मला खरंच नाही जमणार। आणि बायकोसाठी ना नवऱ्याकडे
गाइस नापास पे अगर मैं रेस ना दूँ तो एरोप्लेन के नीचे जाएगा, अहो वो वाघमारे ऊपर ही उड़ेगा. वाघमारे असं काय करताय? तुमची ना काहीतरी वेगळीच डिमांड असते बघा प्रत्येक वेळी. एवढी साधी डिमांड पूर्ण करणार नाही. अहो हे बघा स्कूल पूर्ण आउट करेल की मी. काही पण तुमच्यासाठी आहे. पण तुम्हाला पायलट झोपण्यापेक्षा ना लायसेंस. आता हॉस्पिटल जातो. What? त्याचं काय? तुला माझी काय उनको लाइसेंस नहीं मिलता. एवढं साधी गोष्ट करायला जमत नाही तुला. तो भाई अब तो मैं उड़ाऊंगा, बायकोला जर आम्ही घरात तो मैं रच रच करके उड़ाऊंगा. माझे गोल गोल भी घूमे, चंद्र झोपला गोल गोल गोल. ग बाई. मेरे को पायलट का लाइसेंस चाहिए, लाइसेंस चाहिए. झोप का ओहो. येत नाही. अरे गाइस, बच गए. झोपली घरट्यात. तो अपना एरोप्लेन गोठ्यात झोपली. इतना दूर हा, तेच. कहा तो आके गाय बुड रहा है. झोपली तो इसको बुड़ते हुए देखिएगा. गोड्यात. इससे पहले थोड़ा ऑक्सीजन तुम्ही त्यांना झोपवताय का बुड़ने तो पहला उसको अच्छे से जरा शांत राहा, बाकीचे पण पेशंट आहेत. शार्क आके खा ले यार, मेरे को मजा आएगा. झालं का तुमच्या मनासारखं? ऐसे बाहेरचं कोण तुम्हाला बोललं की तुम्हाला लई भारी वाटतं. जंगल के अंदर तू माझ्या शेजारी जा बस. यार नीचे. मग झोपेल मी. इतना नीचे. ठीक आहे. चलो भाई, मैं भी सावकाश. ऑक्सीजन के बिना मरूंगा. नहीं नहीं नहीं. अरे नहीं. झोपा. अब मरूंगा ना. बस ये देखना है मेरे को कि पायलट लाइसेंस कब मिलता है. क्या फैट माइनस करने का था. काय चाललंय इकडे? फक्त आजार मांडलाय. अब जिम में जाएंगे मला तो ये क्या होगा. जिम जाने का आणि तुम्ही काय पेशंटच्या बाजूला झोपलाय? सीजन इधर से पैसे मैंने फायर ब्रिगेड की गाड़ी में कभी नहीं चला है. सॉरी मॅडम. सॉरी. ट्राय त्याचे करता हूँ. काहीतरी नियम आहेत. अबे यार, नातेवाईकांसाठी ये भेट क्या देऊ. के लोग तुम्ही भेट पेशंटच्या कुशीत कसे जाऊन झोपू शकता? सॉरी. सॉरी बोलून कसं चालेल? त्यांना काही इन्फेक्शन झालं असतं तर. अहो तुम्हीच म्हणता त्याला झोप. मला झोप लागत नाही तो बाजूला नसला. असा हलगर्जीपणा करून कसं चालेल? तुम्हाला लवकर बरं व्हायचंय अब ना? लग रहा लवकर है. घरी जायचंय ना? आणि तुम्ही चिल लाइफ एकदम. इथून पुढे असा हलगर्जीपणा करून नाही चालणार. अबे एयरपोर्ट नहीं आने का था. पर अभी एयरपोर्ट आएगा या तो एवढा रंग का उडला तोंडावर तर? गाड़ी को कंट्रोल ही नहीं है. रंग नाही उडाला. पण तुम्ही सांगितलं की तुम्हाला तुमच्या बाजूला झोपायला सांगितलं होतं. हा मग त्यात काय लाजायचं? लग्न झालं आपलं. लपून प्रेम नाही करायचं. असं लपून नसतं करायचं. बर. काय मग सेकंड
घंट्या मी फ्रेश होऊन येतो. इधर मैं अब सायरन के साथ जाऊंगा तो ये क्या साइड देंगे या नहीं? काय प्रत्येक हाँ, वेळेस येताना तो खायला साइड घेऊन दे येतो. ये लोग, माझ्या तोंडाला जर आराम मिळू दे की. सिर्फ पुलिस वाले लोग आकड़ हॉस्पिटलच्या रहे बाहेर पडता यायला पाहिजे मला. अगं खाल्लं नसतं औषधं हाँ कशी घेणार? आकड़ रहे, बस पुलिस वाले लोग ही आकड़ रहे. हां, आता झोपली असेल तर तिथे आपण आवरून घेऊ. तुझं पहिला नाश्ता काय? देखो पुलिस वाले की आकड़, माझं लक्ष आहे, सांगून ठेवलेले. सिर्फ बाइक वाले को आकड़ आ रही है, बाकी इसको भी नहीं आ रही. तुझ्या कृपेनेच वाचणारे माझ्या डोळ्यासमोर आहेत, सुखरूप आहेत. इथून पुढे असं कुठलंच संकट त्यांच्या वाट्याला येऊ देऊ नकोस. एक मिनट बस, मैं उतर जा यार. काय झालं? ओहो मेरे को कुछ तो मिल गया. अभी मत उठाओ तो बस गाड़ी चलाते हुए गलती से भी ये लगता है ना बहुत देर तक पुलिस पीछे करती है. अरे गाड़ी उठाने पर गया, ये कहाँ का गली में आ गया है भाई. कौन गली? क्या कुछ भी चल रहा है बस, और चल भी रहा. काय चाललंय, काय पळतो? वो गाइस आप गाड़ी में कुछ तो हुआ है, मेरे को लगा कुछ भी नहीं होगा. तो नहीं हुआ रुको. अब मैं देखता हूँ कि मेरे को लाइसेंस बनता नहीं, इतने देर एरोप्लेन चला है जो भाई वाचणारे? क्यों एयरपोर्ट तक पायलट अहो काय? अरे तेव्हा माझं लग्न झालं. किधर पायलट त्यानं कसला तरी व्हिडिओ बघत होत्या आणि तुझ्यावर काय आजार म्हणून बघत होती. माझं तो छोड़ेगा नहीं, बता बोल रहे. वाचणारे माझ्यासारखा आवाज असणारे 10 माणसं आहेत या जगात. ते सोडा, तुम्ही आत्ता कुठं जरा बऱ्याच व्हाय, मग कशाला लगेच एवढ्या हालचाल किधर है करताय? आराम फ्लाइट करा ना जरा. देखना बसा पड़ेगा. तुम्ही नीट. ठीक आहे, ज्यूस पिऊन द्या. बसा. काय करू बोर झालं आता मला. हाँ मग बोलून देतात मला सांगायचं ना. मी तुमच्याशी गप्पा मारतो, तुम्हाला गोष्ट सांगतो, नाही तर मग गाणं घेऊन दाखवतो तुम्हाला. बंद. नको बाबा, ऐकले काल रात्री तुझं गाणं. इसका अगर अपन को अगर दिया तो देख भी लिया पुलिस ने, दे लाइसेंस दे. भागो, भागना पड़ेगा मेरे को, भागना पड़ेगा मेरे को. छोड़ दो, छोड़ दो, छोड़ दो, छोड़ दो. अब चढ़ने जाएगा वापस. अब किधर जाने का? ठीक है, इधर से मार खुद ही. काही म्हणा. अब ये वाला चलाता है एरोप्लेन. वाचणाऱ्याने व्हिडिओ बघितलं की काय? मुझे हेलीकॉप्टर चलाने का था एक्चुअली. इसको ना मेरा घूमता है इधर ही.
हेलीकॉप्टर देखने का आपको काय झालं वाघमारे? रेंज नाही. आता प्रतिपक्षीने मला एक व्हिडिओ पाठवलाय, डाउनलोड होत नाही, काय करू? बरोबरच आहे, नसायलाच पाहिजे नेटवर्क. मगाशी सांगितलं ना तुम्हाला तर आराम करा आणि तुम्ही मोबाईल बघत बसला नाही तो. मग काय करू? बोर होतंय मला. वाघमारे मगाशी सांगितलं ना मी तुम्हाला की बोर झाला तर मला बोलवा, माझ्याशी गप्पा मारा, मी गाणं गाऊन दाखवतो, नाहीतर मग नाचून दाखवतो यावेळेला. बस हे बाबा नको. काल गाणं ऐकलं, सरळ काल जाय. आणि वाघमारे तुमचा मोबाईल ना माझ्याकडे असणार आहे. जेव्हा तुम्हाला महत्वाचं तुम्ही तेव्हाच देणार. सांगितलं नाही का? ऐका, अब मेरे को मिल जाने का चाहिए कि अब मेरे को हेलीकॉप्टर मिल जाए भाई. पंकज दादा ये शर्ट तो खत्म हो गया. ये शर्ट का तो प्लेन में उड़ा के लेके गया था और हे आता तू आम्हाला पोलीस कंपनी के पास पैसा है मतलब ह्या गोष्टी आधी आमच्यापर्यंत येतात आणि मग पेपर मेरे एरोप्लेन्स काही आणावं पेपर. हो. हेलीकॉप्टर ठीक आहे, मी बघतो हेलीकॉप्टर पेपर. हेली हेली नहीं ये लगता गाइस यही है. ये थोड़ा स्पीड कम हो गया और हाँ, इसका टायर लूज नहीं है तो उसकी तरह कौन सा साइड उड़ान भरने का ये मैं देखूँगा. एयरपोर्ट इधर एयरपोर्ट किधर है? थँक्यू, वेलकम. ये हट इधर बस लाइट से टच हुआ और पूरे कार है उधर कार नहीं होता. काय रे? अभी उसी एरोप्लेन से उड़ाने के लिए. अहो चुकून झालं. फोन बी काढून घेतला आणि आता पेपरवर टाकले. पेपर बी वाचून दिला आणि इकडं चलो राम दे. एकच पान खराब झालंय फक्त, बाकी अख्खा पेपर जो होता है अच्छे के लिए होता है. वो देखो उधर जल रहा है वो एरोप्लेन. वही वो जलना बंद हो गया. जान दो. अब आपको इस पे भरोसा नहीं रखेंगे, एकदम प्रोफेशनल पेन लेके उड़ेंगे. काय बाया नजीक तर हाय माझं. त्याचं पण काय म्हणलं तर जिंकी माझं हाडवी. काय रत्ना काटे तुला आता करायच पाहिजे. कौन सा साइड होना है अपन को? ये साइड तो अपन को ऐसा जाना पड़ेगा. तो पीछे से व्हिडिओ तरी बघितला पाहिजे. ले आना चाहिए. विचार कर पुरा. आज का वीडियो बहुत लंबा होने वाला है. ना सीधा जाने का वो मैप में डॉट भी देख सकते हो आप. ये बोल रहे सीधा सीधा जाओ पहुंच जाएगा अपने मंजिल. मंजू बरी आहे का? इतने में तो उड़ जाएगा. और अपन BS जो लिखा है वो वाले लाइन तक लेके जाते हैं इसको.
और अगर इधर एरोप्लेन दिख गया तो इधर से उड़ाऊंगा, वो जला हुआ एरोप्लेन। बस हो गया। जैसा 69 दिखा उड़ाने का प्लेन को, ये उड़ जाएगा भाई, खुद से उड़ गया। आता आपण चेक करू, चेक करून बघू. तो सोच रहा था 69 दिखने पर उड़ाऊंगा। ये वो जगह लाइट हाउस, उसका टायर कैसे खुलेगा? काय म्हणालात मगाशी? दुखतंय? म्हणजे बघा, आता आपल्याला थोडं फिजिओथेरपीची एक्सरसाइज करावी अपन लागते. एंटर कर चुके हैं इतर या सगळे नहीं? तुम्ही दूर बाहेर या. नहीं किया अभी तक, अभी करेंगे। मी आलो. और ये हो चुका है, इंटर होते ही 4 स्टार पुलिस भाई, मिसाइल, ओ माय गॉड, मिसाइल छोड़ रहे, जोपर्यंत अरे मसल टेन्स यार, आहेत, तोपर्यंत आपल्याला फिजिओथेरपी करावी लागते. मिसाइल माझ्याकडे काही मिसाइल छोड़ फिजिओथेरपीचे रहा है। नंबर आहेत. मैं फुल एकदम पण मग तुम्ही त्याला अगड़म भेटून तिगड़म पुढे चला रहा हूँ, फिजिओथेरपी चालू करा. ठीक आहे. वो मिसाइल छोड़ रहा है, तो मैं हाँ एरो कूद ओ अरे नहीं, अपन कल के वीडियो में नेक्स्ट पार्ट में उधर सक्सेसफुली जाके रहेंगे। तब तक के लिए बाय बाय, टाटा, सी यू।